संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाला आता वेगळंच वळण लागताना दिसत आहे. संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी सुदर्शन घुले व वाल्मिक कराड यांच्यावर आज बीड येथील कारागृहात मारहाण झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. या हल्ल्याचे सूत्रधार म्हणून बबन गीते यांच्याकडे पाहिले जात आहे. या मारहाणीनंतर लगेचच बबन गीते यांनी त्यांच्या फेसबुकला अंदर मारना या मरना सब माफ है या आशयाची पोस्ट करत जणू वाल्मिक कराडला इशाराच दिला आहे. बबन गीते आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून वादविवाद सुरू आहेत. असे ऐकायला मिळते की वाल्मिक कराड यांनी बबन गीते यांना जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असे ते बोलल्याचे ऐकायला मिळते. तर दुसरीकडे बबन गीते यांनी देखील वाल्मिक कराड यांना जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत मी देखील दाढी करणार नाही असे पण घेतल्याचे ऐकण्यास मिळते. बबन गीते हे शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आहेत. मात्र गेल्या 9 महिन्यापासून ते बापू आंधळे हत्या प्रकरणात फरार आहेत. तर आता या प्रकरणामुळे मात्र कारागृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.